मध्ये निखिलजी त्याआधी आपण एक चर्चा करूया, कारण की चर्चेला उदाहरण आता जरूर आपण आणूयात. कारण की नॉट आउट खेळाडू खऱ्या अर्थानं सेफ आहे पहा. पहिलेचा खेळ खऱ्या अर्थानं खूप वेगळा होता टेनिस बॉल क्रिकेटचा. आत्ताचा खेळ थोडासा वेगळा आहे. आता 11 खेळाडूंकडे 11 बॅट आहेत. पहिले 11 बॅट नव्हत्या. एक बॅट असायचे, 11 खेळाडू वापरायचे. एक चेंडू असायचा, संपूर्ण सालटीप निघेपर्यंत खऱ्या अर्थानं खेळ व्हायचा. 2013ला तुम्ही कर्जतमध्ये बिलॉंग करायला सुरुवात केली, 7 पासून सुरुवात केली या समालोचन क्षेत्राची. पण एकंदरीत क्रिकेटच्या बदलाबद्दल तुमचा अनुभव काय म्हणतो? तिन्ही फेज मध्ये क्रिकेट बदललं आणि विशेषतः MRI बॉल पासून सुरू झालेला प्रवास तो आता निवियापर्यंत येऊन ठेपलाय. इम्प्रुव्हायझेशन आहे. अगदी मागच्या 2 आठवड्यापूर्वी आदरणीय संतोषजी नाणेकर यांनी एक वाक्य बोललंय की टेनिस बॉल क्रिकेटचा अजून दैदिप्यमान स्वरूप तुम्हाला पाहायला मिळेल. वळूयात मॅचच्या दिशेनं, जिथे फार मोठा थ्रिलर सुरू आहे. एका बाजूला डहाणू लढते क्रीडांगणाच्या आतमध्ये, त्याच्या विपक्षामध्ये ट्रॉम्बे कोळीवाडा. खुलरलेनचा बॉल खोदून काढला अक्षरशः सिलिमिडॉनला, झडप घातली, चुकी केली आहे आणि क्षणार्धा करता तिला बॅकअप देखील दिलंय. एक सिंगल प्राप्त होईल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्येचा आलेखाचा इथे जाऊन पोहोचतायत 2 धावा. 2 रन्स ऑन स्कोर कार्ड. हॅलो, चला जाऊयात आपण लकी ड्रॉकडे. या ठिकाणी अर्थातच बराच उशीर झालाय. श्री समर्थ कलेक्शन यांच्या माध्यमातून एक आकर्षक गिफ्ट या ठिकाणी देण्यात येणार आहे. आणि मी अरुण काकांना विनंती करेल, अरुण काकांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते एक चिठ्ठी मात्र या ठिकाणी काढायची. आपण अरुण काकांच्या शुभ हस्ते एक चिठ्ठी या ठिकाणी ओपन केली जाईल. श्री समर्थ कलेक्शन आकर्षक गिफ्ट आपण या ठिकाणी पाहतोय आणि पाहूयात कोण हा लकी विनर. चला, खांडप्याचे आहेत आमचे, आनंदाची वार्ता त्यांच्यासाठी जरूर आली आहे. खांडपे अनिकेत पाटील, क्या बात आहे. आहेत का अनिकेत पाटील? क्लास 6 जरूर पाहायला मिळालाय. अगदी म्हणतं जातं ना की तुमच्या धमण्यांमध्ये मैदानातली ती ताकद हवी आहे. प्रथमतः खेळाडूंची माफी मागतो. थोडंसं दुर्लक्ष तुमच्याकडे जरूर झालंय. या षटकारानं संघाची टोटल पोहोचली आहे 9 या आकड्यावरती. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. एका बाजूला आद्या 11 धाकटे डहाणू आणि त्या विपक्षामध्ये ट्रॉम्बे कोळीवाडा. मुंबई उपनगरातील संघ लढतोय पालघरच्या नामवंत संघाच्या विपक्षामध्ये. लढत दर्जेदार होणार, कारण मुंबई उपनगरातील एका संघाला पराभवाचा सामना करावा लागला. माहुलगाव, ज्याच्या नावाचा डंका कायम वाजत राहिला कर्जतमध्ये, परंतु आज त्यांना अपयश आलं. बरेच खेळाडू अनुपस्थित होते आणि आता खरं तर ट्रॉम्बे कोळीवाडाच्या या धुरंधर मुंबापुरीतील या संघर्ष योद्ध्यांनी देखील इथे लढायला सुरुवात केली आहे. एक चुकी प्रीतम बारेची. 5 बॉल त्यानं यॉर्कर टाकले. 5 बॉल फुलर लेनचे होते. एक चेंडूचा टप्पा सरकला आणि त्याच्यावर आक्रमण केलं. हे ऑफिशियली व्यावसायिक क्रिकेट आहे. नक्की नक्की. खरं तर निखिलजी हे तुमचं म्हणणं रास्त आहे, कारण की आयुष्य असो वा क्रिकेट तुमचं खऱ्या अर्थानं व्हेरिएशन महत्वाचं असं लॉंग स्टॉप रिझन. चुकी केली हेच तर खरं क्रिकेट आहे, ज्यावेळेस धावसंख्या येत नाही, चुकी केली जाते आणि त्यानंतर येतात त्या धावसंख्या कोऱ्यानं चौकार. खऱ्या अर्थानं 14 तळ्यावरती गाजला. म्हणून म्हटलं जातं ज्ञानाचं जगत जातात ज्ञान यात्री युगंधर, युग पुरुष, युग प्रवर्तक, महान इतिहासकार, इतिहास संशोधक, क्रांती सूर्य, प्रजासूर्य, विश्वरत्न भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना. येस, महामानव. अगदी नुकतीच ज्यांची जयंती. येस, ज्ञानाचं चालतं बोलतं विद्यापीठ.
26 जानेवारी 1950 आणि 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांचा कालखंड आणि ज्यावेळी भारताचं प्रशस्त सार्वभौमत्व सिद्ध करणारं संविधान ज्या दिवशी अंमलात आणलं गेलं. वळूयात क्रीडानगरीच्या आतमध्ये. बॉल तयार, वेगाचा सरताज आणि त्याच्या वेगाचा वापर केलाय, वळवलाय बॉल, सरळ निघून जाईल बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रातून, सीमारेषे पलीकडे आलाय, दमदार चौकार. प्रयत्न केला, जो चली तो सामने वाले की गर्दन, जो ना चली तो खुद की गर्दन. हे क्लास आहेत क्रिकेट मधले खऱ्या अर्थानं. नव्या नवरीला जसं शृंगारानं भरवलं जातं ना, तसा क्रिकेट प्रेक्षक मायबाप वर्ग या फटक्यांची आतुरतेने वाट पाहत असतो खऱ्या अर्थानं. कलात्मकता, कौशल्य या सगळ्यांचा संगम इथे मात्र दाखवला गेलाय. टीमची टोटल पोहोचली आहे प्रथम फलंदाजी करत असताना 17 धावा, 17 ऑन स्कोर कार्ड. 4 षटकांची लढत आहे. फार मोठा थ्रिलर आहे. कदाचित हजारो रुपये देऊन देखील तुम्हाला असे सामने पाहता येणार नाही. ते कर्जतच्या क्रीडानगरीवरती या त्रिमूर्तींनी घडवलेत. सलाम करावा लागणार आहे एवन जोडी खेरीज या तीनही व्यक्तिमत्वांना. वळावं लागेल पुन्हा एकदा क्रीडानगरीच्या दिशेनं, जिथे मुंबई उपनगरातील एक संघ लढतोय. ग्रामीणची ताकद त्यांची 1 गाव 11ची दाखवली जाते. त्या विपक्षात पालघरच्या डहाणू तालुक्यातील धाकटे डहाणू संघ क्रीडानगरीच्या आतमध्ये. चांगला बॉल उडवलाय, लॉंग ऑनला प्रोटेक्शन, डीपलाय झेल, केलाय वार. इथे मात्र संपवलाय फलंदाजाचा खेळ. बॅट्समॅन आउट. खऱ्या अर्थानं बाद केलंय. खऱ्या अर्थानं हे व्यावसायिक आहे. सौ सोनार की तो एक लोहार की या ठिकाणी आता प्रात्यक्षिक पाहायला खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतंय. याबद्दल निखिलजी काय म्हणाल, कारण की व्हेरिएशन महत्वाचं असं सातत्यपूर्वक. कधी कधी ज्यावेळेस चेसेबल किंवा डिफेन्सेबल क्रिकेट नेहमी आपल्याला पाहायला मिळतो. पहिलं सत्र इतकं रोमहर्षक नसतं, दुसऱ्या सत्राला सुरुवात केली जाते खऱ्या अर्थानं. पण पहिल्या सत्रामध्येच खऱ्या अर्थानं आता गोलंदाजी करणाऱ्या टीमनं आपलं या ठिकाणी वर्चस्व सिद्ध करतंय हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय. एकच सांगतो, बाजी पलटते, वेळ पलटते, झाडाची सावली झाडाखाली कधी थांबत नाही. आणि निश्चितच वळावं लागेल क्रीडानगरीच्या दिशेनं, जिथे पलटवार केलाय. क्रीडांगणावरती ट्रॉम्बे कोळीवाडा इथे मात्र थोडीशी बॅकफुटवर आले. फटका दर्जेदार होता, परंतु त्या फटक्याला इथे मात्र कंप्लीट ड्राईव्ह करता आलं नाही. बॅट्समन आउट झाला, जेलबाद. नक्कीच. खरं तर निखिलचं एक वाक्य आम्हाला नेहमी वाटवतं का आम्ही मगाशी म्हणणारच होतो, हिंदी थोडी कच्ची आहे. लहरों से बढ़कर कभी नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. नन्ही चीनी चिड़ी दाना लेकर कई बार चढ़ती है दीवार पर, कई बार फिसलती है, पर भी उसकी कोशिश बेकार नहीं होती. कोशिश करने वालों की नक्की. कभी हार विजलो नाही. जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटन उद्या नव्यानं हे माझं सामर्थ्य नाशिवंत नाही. हे साध्य करताना आता बॅटिंग करणारी टीम दाखवण्याचा प्रयत्न करेल का? खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केला. मिड विकेटच्या क्षेत्रात शॉर्ट झोन मधून वेगानं आले क्षेत्ररक्षक. एक सिंगल कनेक्ट केली जाते आणि याच सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल विथ द हेल्प ऑफ दिस टू सिंगल 18 ऑन स्कोर कार्ड. 18 धावा. विशालनं पारीला सांभाळण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु त्याला देखील इथं परतीचा प्रवास करावा लागलाय. दुसरं षटक जे प्रगतीपथावर आहे गोलंदाजी मार्कवर करण आलेत. करण अंभिरे, डहाणूचा आणखीन एक धुरंदर क्रीडानगरीच्या आतमध्ये, जो ताकद लावतोय खरं तर ट्रॉम्बे कोळीवाडा या संघाच्या विपक्षामध्ये. बॉल तयार, फटका पिकअप केलाय, उडवलाय. इट्स सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव, क्रॅकिंग स्ट्रोक, षटकार. तो तंत्र लागू पडतंय ट्रॉम्बे कोळीवाडाला. वाचलो जगलो या क्रीडांगणावरती तर इतिहास रचणार. नक्की. निखिलजी काय म्हटलंय की एकदा वाक्य पुन्हा एकदा ऐकावं आम्हाला. बचेंगे तो और भी लढेंगे, लढेंगे तो हम और भी जिएंगे. खऱ्या अर्थाने हे परिवर्तन पाहायला खऱ्या अर्थाने मिळतंय. हे प्रेक्षकांची मेजवानी आहे खऱ्या अर्थानं. बॅटची कडा, बॉल चालला फ्लाइंग स्लिपला. 2 खेळाडू 20.12 मीटरची विकेट वेगानं कापत असताना सिंगल कन्वर्ट करतायत. याच सिंगलच्या मदतीनं
टीमची टोटल पोहोचली आहे 25. फार महत्वपूर्ण आकडा आहे. मी बऱ्याचदा या गोष्टीचा उल्लेख करतो बघा. 1975ला वेस्ट इंडिज जिंकली होती विश्वचषक. फार दबदबा होता त्यावेळी. पुन्हा एकदा कॅरेबियन मुलकातील खेळाडूंनी दाखवलं 79ला, तेव्हा देखील ते विश्वचषक जिंकले. आणि डंका वाजवायचा होता 1983ला, तेव्हा मात्र आपल्या दावा झाला होता 183, आणि तेव्हा थांबवलं भारतीयांनी 140 ओव्हर वेस्ट इंडिजला. तिसरा विश्वचषक जिंकण्यापासून त्यांना रोखलं 25 जून 1983ला. आकडा आल्यानंतर वारंवार आपण उल्लेख का करतो? कारण इतिहास रचण्याकरता फार खस्ता खावा लागतात, आणि त्या खस्ता त्यावेळी 1983ला आपल्या पूर्ण संघाने, पूर्ण भारतीयांनी लॉर्ड्सवर खाल्ल्या होत्या. नक्की. बाबू गारे, त्याचबरोबर चेतनजी चौधरी आणि अतुलजी देशमुख एकच म्हणेल, हे पैसा वसूल माझे खऱ्या अर्थाने. इतिहास कोण रचतात? योग्य निर्णय घेतात ते नव्हे, तर घेतलेला निर्णय योग्य करून दाखवतात ते. आणि हे महत्वाचं समीकरण खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. नक्कीच आपण निखिलजी नेहमीच म्हणतो, घेतलेला निर्णय योग्य काय आहे काय नाही याकडे कोणी लक्ष देत नाही, पण घेतलेला निर्णय आपण कशा प्रकारे योग्य करून दाखवू याच्याकडे जास्त करून लक्ष देणं महत्वाचं असतं. भारतरत्न सर रतन टाटा यांचं हे वाक्य, एकदा निर्णय घेतला तर मागे वळून पाहू नका. तो योग्य कसा आहे तुम्हाला सिद्ध करता आलं पाहिजे. वळूयात क्रीडानगरीच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर टीमचा कॅप्टन हार्दिक पांड्या, ग्रामीणचा ज्याची ओळख आहे पालघर जिल्ह्याची जय दवणे. क्रीडानगरीच्या आतमध्ये फटका फसला होता खरं तर, आणि जर तुम्ही 38 सर्कलच्या बंदिस्त वर्तुळात नजर टाकली तर आपल्याला लक्षात येईल की क्षेत्ररक्षक तिथे विरहित होते. याच 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल पोहोचली आहे 27. जय दवणेचं मागच्या आठवड्यातलं षटक पहा. पवन केडेच्या विरोधात त्यानं ते फेकलं आणि 6च्या 6 बॉल त्यानं डॉट टाकले. ही ताकद आहे या टीमच्या कॅप्टनची. सेनापती कसा असला पाहिजे त्याचं सर्वोत्तम उदाहरण जय दवणे. मनीषजी, नक्की सेनापतीचं उदाहरण तुम्ही दिलं. एकच वाक्य म्हणेल, युद्ध कोणतंही असेल सुरुवातीपासून आम्ही म्हणतो, सरसेनापती प्रतिस्पर्धी संघाचा गार केला की संघ नेहमी गार होताना आपल्याला पाहायला मिळतं. पण 27 पर्यंत जरूर पोहोचलाय, पण आता बॅटिंग करणारा संघ मोठ्या फटक्यांच्या शोधात आहे. बॉल तयार, क्रॉस बॅटेड स्ट्रोक. फटक्यात दमखम नव्हता, ताकद नव्हती, जिजान झोकला नव्हता, त्यामुळे इथे एक सिंगल येईल इन फ्रंट ऑफ द विकेट. सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 28 वर पोहोचली आहे. 28, लॉस ऑफ 3 विकेट. एकच विकेट, माफ करा, एकच गडी आतापर्यंत बाद झाला. फलंदाजी करत असताना टीम ट्रॉम्बे कोळीवाडा. क्रीडानगरीच्या आतमध्ये क्लायमॅटिक कंडिशन्स थोड्याशा दमट आहेत, आणि त्या दमट वातावरणाचा जो फायदा आहे तो गोलंदाजांना निश्चित होतोय. गोलंदाज तयार. जय दवडेचा पुढचा बॉल उडवलाय. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला झडप घातली एखाद्या हरणासारखी. इथे लपकलाय झेल. परतावं लागेल फलंदाजाला. बॅट्समन आउट. बॅट्समन बाद. निखिल से डीजे मास्टर, गाना ऐसा बजाओ कि सबके समझ में आ जाए, क्योंकि अभी यहाँ पे जड़ से विकेट निकाल दी गई. गाना ऐसा बजाओ की सबके समज में आ जा. निखिलजी म्हणायला हरकत नाही, कारण की अवघ्या 28 धावसंख्येवरती दुसऱ्या क्रमांकाची विकेट या ठिकाणी पकडली जाते. याचं संपूर्णपणे समीकरण जर आपण पाहिलं की बाउंड्री लाईनच्या लगत काऊला जो फेस केला खेळाडू पॅट्रोलिंग करत होता, खऱ्या अर्थाने त्यांनी पकडलेली झेल, याचंच महत्त्व खऱ्या अर्थानं संपूर्ण संघाचा बंदिस्त करण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि ज्यावेळेस गाव एकोप्याने येताना तेव्हा गावाचा संघ खऱ्या अर्थानं सप्ताह ठरतो. संपूर्ण खेळाडू 11 खेळाडू मैदानावरती उतरतात, 11 खेळाडू संमिश्र होतात, त्यावेळेस क्रिकेटचा संघ घडतो, आणि त्यावेळेस 3 आयोजक एकत्र होतात, त्यावेळेस क्रिकेटचा कारवा घडतो. येस, क्रिकेटचा कारवा, क्रिकेटचा दैदिप्यमान, अत्यंत अभूतपूर्व, न भूतो न भविष्य घडलेली ही क्रीडानगरी आज मात्र सजली आहे. जय दवणे निघालाय ओव्हर द विकेट. सुपर बॉलिंग. टप्पा पडल्यानंतर चेंडूने दिशा बदलली. यष्टी रक्षक मात्र यष्टांच्या मागे त्याचं काम पूर्ण चोखपणे निभावतोय. धावसंख्या स्थिर स्थावर अवस्थेमध्ये. टीमची टोटल 28 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये लढावं लागेल. जिकरीचा संघर्ष उभा करावा लागेल. ट्रॉम्बे कोळीवाडा त्या दारोष्ण रक्त वाहणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या मावळ्याप्रमाणे इथे लढावं लागेल क्रीडानगरीवरती. जय दवणे देखील सज्ज आहे. डहाणूच्या विरोधात मुंबईकर लढतायत. बॉल तयार, ओव्हर द विकेट. हा फटका आणखीन बेधुंद, मी तर म्हणेन की बॅट आणि बॉल मधला दूर दूरवरचा संपर्क नव्हता. दुखरी नस असते ना, ती प्रतिस्पर्ध्याची तुम्हाला हेरता आली पाहिजे. ती एकदा तुम्ही पकडली, समोरच्याची बलस्थानं एकदा तुम्ही हेरली
की मग तुम्ही त्याच्यावर हवी ठरू शकता आणि तीच सूत्र तेच इक्वेशन घेऊन मनामध्ये उतरलाय जय दवणे क्रीडांगणाच्या आतमध्ये. नक्कीच इतिहासाचा उल्लेख केला की आठवता आम्हाला त्या खऱ्या अर्थानं तानाजी मालुसरेंच्या भावाचा. अरे तुम्ही माझा भाऊ, सख्खा भाऊ, रक्ताच्या थारोल्यात त्या उदय भानाच्या समोर लढतोय मरतोय धारातीर्थी पडलाय. तुम्ही त्या ठिकाणी मागे का परतताय म्हणून परतीचे दोर त्या ठिकाणी कापले गेले आणि शर्थीचा प्रवास खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी तानाजी माळुसरेंच्या नावावरती रचला गेला आणि त्या कोंढाण्याचा इतिहास लढला. आणि म्हणून हे दोन संघ काय त्या इतिहासाला साक्ष धरून एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना पाहायला मिळतात. एक जोडली जाईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 29 आकड्यावरती. 29 धावा ज्या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. शेवटचं षटक अजूनही बाकी आहे. जय दवणे ग्रामीणचा हार्दिक पांड्या म्हणून त्याचा उल्लेख का केला जातो? सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर आहे, टीमचा कॅप्टन आहे. त्यानं या षटकात धावा दिल्यात फक्त 4 आणि एक महत्वपूर्ण विकेट देखील त्यानं इथे मात्र टिपली आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. निखिलजी एक चर्चा तुमच्याशी करायची, कारण की इथे तर राहून गेलं की म्हटलं की चर्चा सत्र तुमच्याशी रंगवायचं. क्षेत्रामध्ये खूप कमी वेळात पडलो, बाहेर निघालो, पण एकंदरीत बदलता क्रिकेट बद्दल काय बोलाल? ग्लॅमराईज झालं क्रिकेट पूर्ण. क्रिकेटमध्ये प्रचंड पैसा आला, भावना संपल्या, कमर्शियालिटी सुरू झाले बऱ्याच ठिकाणी. ग्रामीण आत्मा आहे. मी बऱ्याचदा म्हणतो की ग्रामीण क्रिकेट हा क्रिकेटचा आत्मा आहे. नो डाऊट प्रत्येक जण गावाकरताच लढतो आणि मी विशेष आयोजकांचं कौतुक करेन की तुम्ही ओपन हाफचा लॉट न ठेवता इथे एक गाव ग्रामीण, पालघर, ठाणे, रायगड ठेवलं. हे फार महत्वाचं केलं. एक सलाम आहे तीनही आयोजकांना. आणि नेहमीच आम्ही म्हणतो की बुद्ध पेरले की आंबेडकर उगवतात, तसं हे म्हणायला हरकत नाही. व्यावसायिक पेरले की ग्रामीण उगवतात. यावर काय मत आहे आपलं? डेफिनेटली ॲब्सोल्युटली राईट. यात कुठलीच तीळ मात्र शंका नाही. चौथं षटक जी होती सुरुवात. बॉल तयार. पहिलाच बॉल वेगावर स्वार झाला होता. यष्टीरक्षकाकडनं चुकी घडली आणि ती परावर्तित होईल. तिचं प्रायश्चित्त भोगावं लागेल. अतिरिक्त 1 धावनं संघाची टोटल पोहोचली आहे एका आकड्याच्या मदतीनं 30 या अंकावरती. मुंबई क्रिकेटचा राजा रोहित शर्माचा आकडा या 30 एप्रिल आणि डंका काय वाजू शकतो. लेझी क्रिकेटर म्हणून त्याला घोषित केलं होतं, परंतु परिभाषा बदलली त्यानं. काय करू शकतो आणि निश्चितच न तुटले जाणारे विक्रम त्यानं घडवले. हे असंच नाही बनत सगळं. त्याकरता फार मोठी तपश्चर्या लागते. ती तपश्चर्या या खेळाडूंना देखील करावी लागणार आहे. आणि नक्कीच निखिलजी, तपश्चर्या ही खूप महत्वाची व्याख्या आहे, पण त्याहून जास्त व्याख्या महत्वाची आहे शांतता आणि संयम. क्रिकेटमध्ये या दोन गोष्टींना खूप चांगला स्थान दिलं जातं. तुमचं एक तर डोक्यावरती बर्फाची लादी आणि मुखामध्ये साखर. आणखीन एक चांगला बॉल. डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. क्लायमेटिक कंडिशन्स मनीषजी प्रभाव टाकतात मॅचवर. या क्लायमेटमध्ये फलंदाजी करणं आता आयऱ्या गैऱ्याचं काम नाही. सोपं वाटतं आपल्याला सगळं, परंतु ही विकेट देखील, हे पूर्ण वर्तुळ देखील लांब आहे. इतक्या सहजासहजी चेंडू बाहेर जाणार नाही. त्यामुळे गोलंदाजांना एक पॉझिटिव्हिटी निर्माण झाली आहे. टीमची धावसंख्या 30 या आकड्यावर स्थिर स्थावर आहे आणि गोलंदाजी मात्र कमालीची होतीये. चांगली गोलंदाजी. क्रेडेन्शियली स्वतःच्या कॅपॅबिलिटीज दाखवतोय बॉलर. पुन्हा एकदा सज्ज. इथे पहा, बॅटन पॅड मधून फ्लिक करायचा होता. फाईन लेगचा खेळाडू छलांग लगावली, डाईव्ह केलंय बॉलवर. ती ट्रॅक करतायत. डीप फाईन लेग मध्ये धावा पळून पूर्ण केल्यात. त्या इथून मात्र यस लेग बायचा सिग्नल आलाय पंचांमार्फत. धावा धावफलकावरती कनेक्ट होतील 2 आणि संघाची टोटल पोहोचेल 32 या आकड्यावरती. 32 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येताना पाहायला मिळतात. ज्या बॉलवरती अगदी आपण पाहिलं फायनल लीगचा खेळाडू जरूर धावत पोहोचला. हे खऱ्या अर्थानं एक व्यावसायिक क्रिकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि याचं खऱ्या अर्थानं उत्तर हे का मिळवतात, हे संघ का एकमेकांच्या विरोधात झगडतात आणि का चांगला खेळ करतात, तर निखिलजी एकच म्हणेल की सराव पुस्तकाशिवाय, अभ्यासी पुस्तकाशिवाय उत्तर मिळत नाही. आणि तो सराव खऱ्या अर्थानं सातत्यपूर्वक क्रिकेटमध्ये महत्वाचा असतो.
तर रमाई झाली असती ना त्यागाची रमाबाई झाली असती, तर ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले असते. फार मोठा त्याग आहे या मातांचा आणि कदाचित ती परिवर्तनाची जी नांदी आहे ना ती स्त्रीच्या गर्भातूनच सुरू होते. नक्की, कारण की यशस्वी पुरुषाच्या मागे एक यशस्वी स्त्रीचा हक्क असतो. नेहमी असं म्हटलं जातं, होऊ नको सीता त्या रामाचे लोक तुला अबलाम समजतील, होऊ नको द्रौपदी त्या पांडवांचे लोक तुला लाचार समजतील. अरे व्हायचंच ना, हो सावित्री त्या ज्योतिबाची लोक तुला क्रांतिमाता समजतील. अरे व्हायचंच ना, हो खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी राजमाता जिजाऊ लोक तुला स्वराज्याची खऱ्या अर्थानं राजमाता जिजाई समजतील. अरे व्हायचंच ना, हो रमईच्या भीमाची लोक तुला नवकोटींची माता म्हणतील. जोडल्या जातील. प्रथम फलंदाजी करत असताना ट्रॉम्बे कोळीवाडाचा संघर्ष आपण पाहिलाय. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला डहाणूकर लढतात, धाकटी डहाणू. प्रतीक पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वरती जरूर बोलू, माझ्यापेक्षा निखिलचे वाक्य जरूर बोलतात. आम्ही देखील बोलण्याचा प्रयत्न करू, कारण की आता जुगलबंदी चालू आहे खऱ्या अर्थानं. बाबूजी 4 दिवसातली मजा ही या इनिंग्स तुम्ही सांगा खऱ्या अर्थानं. 6 वाजेपर्यंत डबल वारी नाही किंवा कवाल्या नाहीत, पण जरूर जितकी मेजवानी देण्याचा प्रयत्न करू तितका तुमच्यासाठी देण्याचा प्रयत्न करू खऱ्या अर्थानं आम्ही. कारण की निखिलजी यांच्याशी येतानाच वार्ता केली, मायग्रेन आहे थोडासा, पण मामांवरती असलेलं प्रेम निखिलजी आम्ही दाखल करत या स्पर्धेमध्ये दाखल झालो. मनामध्ये जिद्द पाहिजे. मेंदू असे देखील हार्मोन्स क्रिएट करेल की ते मायग्रेन देखील गायब होईल. नक्की एकच म्हणेल, कारण की मागील 3 वर्ष या स्पर्धेमध्ये आम्ही घासलेत, त्यासाठी एक बोलेल, ऐसा देह लाभावा की देहाची चंदन व्हावा. सुगंध जरी आयुष्य जरी संपले असले तरी सुगंध नेहमी दरवळत राहावा. क्या बात है. इथे शेवट बळवंत फडके, दिबा पाटील हे असे महारथी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रानं दिले आम्हाला, हे आम्ही कसं विसरू. आणि महाराष्ट्राने आम्हाला बोंबल्या विठोबा खऱ्या अर्थानं दिला, जो सासगाव परिसरामध्ये भरला जातो खऱ्या अर्थानं. नेहमी आम्ही म्हणतो की विठेवरी उभा आणि कठेवरी हात आहे, कारण की 28 युग ज्यावेळेस खऱ्या अर्थानं श्रीकृष्ण खऱ्या अर्थानं एका भक्ताच्या भेटीला येतात त्या ठिकाणी, आणि भक्ताच्या भेटीला आल्यानंतर त्या आजही तुम्ही पंढरपुरामध्ये जा, पंढरपुरामध्ये ती विठ पाहायला मिळेल आणि त्या विठेवरती खऱ्या अर्थाने आमचे विठ्ठल त्या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि त्या विठेवरती विठ्ठल असणारा म्हणतो, श्रीकृष्ण म्हणतायत की खऱ्या अर्थानं मी तुझ्या सेवेला आलोय, भक्त पुंडलिकाच्या सेवेला आम्ही त्या ठिकाणी आलोय, मग तुम्ही मामाला दर्शन द्या. त्यावेळेस त्यांनी सांगितलं मी माझ्या मात्या पित्यांची सेवा त्या ठिकाणी करतोय. त्यावेळेस सांगितलं विठ्ठलाला, श्रीकृष्णाला की ही वीट घे, या ठिकाणी उभा राहा, जोपर्यंत माझ्या मात्या पित्यांची सेवा घडत नाही तोपर्यंत मी या ठिकाणाहून हलणार नाही. आणि आज युगेन युगे पलटत गेले, युगेन युगे पलटत गेले. आजही त्या
पांडुरंग परमेश्वर त्या विठेवरती उभा आहे. त्या आई वडिलांची सेवा करत बघत असताना खऱ्या अर्थानं त्या भक्त पुंडलिकाची वाट बघतोय. खऱ्या अर्थानं ही महाराष्ट्र भूमी दिली. महाराष्ट्र भूमी कोणी दिली? राजमाता जिजाऊंनी दिली. या स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. नेहमीच म्हणतो सगळ्यांनी निखिलचे आम्ही नेहमी सातत्यपूर्वक म्हणतो, जाणीवपूर्वक विधान करतो छत्रपती शिवरायांच्या बाबतीत. चेतन चौधरी आमचे मामा, जाणीवपूर्वक विधान करतो आम्ही. साने गुरुजींनी श्यामची आई सगळ्यांना सांगितली. साने गुरुजींनी श्यामची आई सगळ्यांना सांगितली. तसंच इतिहासकारांनी छत्रपती सगळ्यांना सांगितले. पण शहाजी राजे मात्र सगळ्यांना सांगायचे विसरले. या स्वराज्याचे मुखधनी खऱ्या अर्थानं शहाजी राजे. आम्ही सांगताना सगळ्यांना सांगितलं, पण आम्ही अण्णाभाऊ साठे खऱ्या अर्थानं सांगायचेच विसरलो. शिक्षणाचं महत्त्व आम्ही सगळ्यांनाच पटवून दिलं, पण आम्ही ज्योतिबा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सांगायचंच राहून दिलं. खऱ्या अर्थानं साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे सगळ्यांना आम्ही बरेच काही सांगितलं साहित्याच्या बाबतीत, पण आम्ही खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठे सांगायचंच विसरलो. असं नेहमी म्हटलं जातं की खऱ्या अर्थानं मराठ्यांनी बांधून ठेवलंय जिजाऊच्या शिवरायांना आणि दलितांनी बांधून ठेवलं रमाईच्या भीमांना. मराठ्यांनी बांधून ठेवलंय जिजाऊच्या शिवाला, दलितांनी बांधून ठेवलं रमाईच्या भीमाला. अण्णाभाऊ फक्त मातंगांना गायली गाणी आणि अहिल्याबाई फक्त धनगराची राणी. ज्योतिबांना न्यायला बघा झाले सारे गोळ्या माळी, आणि महापुरुषांची बघा इथेच झाली होळी. त्यांनी व्यापकता बाळगली. त्यांना जो मेसेज द्यायचा होता तो सगळ्यांना एकत्र करण्याचा जायचा होता, परंतु आपणच त्यांना विभागलं आपल्या सोयीनुसार. वळूयात मैदानाच्या आतमध्ये. 35 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. एका बाजूला ट्रॉम्बे कोळीवाडाला या 35 रोखायच्या आहेत, तर याच डहाणूकरांना मात्र याच 35 ठोकायच्या आहेत. 2 धुरंधर सध्या क्रीडानगरीच्या आतमध्ये पोहोचलेत. महाराष्ट्राबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे. स्वप्ननगरी मुंबई, जिला तोडण्याचं अनेक वर्षापासूनचं अनेकांचं स्वप्न आहे, परंतु 1 मे 1960 आणि त्या आधीचा प्रवास, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र 107 हुतात्म्यांनी या महाराष्ट्राच्या मातीकरता सांडलेलं रक्त तो कोणीच विसरू शकणार नाही. त्यामुळे आचार्य अत्रे असतील, प्रबोधनकार ठाकरे असतील, पु ल देशपांडे असतील, त्यांचा संघर्ष या महाराष्ट्राच्या मातीनं पाहिलाय. अगदी या सगळ्या वीरांना देखील मानाची मानवंदना. निखिलजी, छत्रपती शिवराय देखील आमच्यात महाराष्ट्राचे, तुकारामजी ओंबळे देखील आमच्या महाराष्ट्राचेच, अन्नधान्य कडधान्य पिकवणारं देखील आमचा रायगड. मग कोण विसरणार या महाराष्ट्राला? हे विसरून कदापि चालणार नाही. वळूयात क्रीडानगरीच्या दिशेनं. तब्बल 35 धावांची गरज आहे. मॅचच्या दिशेनं वळूयात. गोलंदाजी मार्कवर ट्रॉम्बे कोळीवाडाचा एक्सप्रेस राज कोपरे. पहिलाच बॉल मयूर मर्देनं ड्राईव्ह केलाय. मिड ऑफ मधून बॉल चालला लॉंग ऑफला. आपण चर्चा करत होतो याआधी मयूर मर्देच्या पिताश्री. एक काळ होता डहाणूचं क्रिकेट ज्या माणसानं गाजवलं, हेमंत मर्दे. आणि असं म्हणतात की क्रिकेट तुमच्या रक्तात असावं लागतं. वडिलांचा वारसा मयूर मर्देनं चालवायला सुरुवात केली आणि यंदाच्या हंगामात महाराष्ट्राच्या महाशक्तीला कित्येकदा परास्त करणारा हा संघ, ज्यामध्ये महत्वाची भूमिका मयूर मर्देची आहे. म्हणजे ज्यावेळी SP बिलोशी ट्रॉफीमध्ये गोरसाहेब बीच्या विरोधात त्यांची लढत झाली, त्यावेळी बऱ्याच जणांचं लक्ष प्रीतम बारीवरच होतं, परंतु मयूर मर्दे कधी आला, कधी सपासप वार करून गेलाय कोणाला कळलंच नाही. आणि तिथं मात्र विजयश्री प्राप्त केली. वाड्याच्या रणांगणावरती त्यांनी गोरसेला हरवलं. त्याच मयूर मर्देचा संघ सध्या क्रीडांगणावरती आहे. बॉला तयार, फटका पुन्हा पहा, ऑफ ड्राईव्ह, व्हॉट अ कॅच, सुपर ड्युअल मोमेंटला इथे मात्र कॅचअप केलाय. फलंदाज बाद, विकेटचं पतन केलाय पहिला वार. फलंदाज मिस्टर
ला होता या फलंदाजांना आता, परंतु कुठल्याही प्रकारची धाव त्या बॉलवर मिळणार नाही. गोलंदाजाची सरशी होते. मी आधीच उल्लेख केलाय, या क्लायमेटिक कंडिशन मध्ये फलंदाजी करणं इतकं जेवढं सोपं तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही. कदाचित वडापाव खाण्या इतकी सोपी ही गोष्ट अजिबात नाही. इथं डॉट बॉल आला, चॅलेंजिंग फेज निर्माण करते ही क्लायमेटिक कंडिशन्स आणि त्या प्रतिकूल परिस्थितीच्या विरोधात तुम्हाला लढावं लागतं. बॉल तयार, फटका चांगला आहे, बॉल चालला मिड विकेटला, वेगानं आले क्षेत्ररक्षक, एकच धाव. जी परिस्थिती ट्रॉम्बे कोळीवाडाच्या बाबतीत डहाणूनं निर्माण केली, आता तीच परिस्थिती डहाणूच्या बाबतीत ट्रॉम्बे कोळीवाडा देखील निर्माण करेल. संघाची टोटल पोहोचली आहे 2च धावा, विजयाकरता 33 धावांची गरज आहे. देखील जे धडाकेबाज चित्रपट सगळ्यांना साथ आठवतं, मग त्यामधलं एक वाक्य आम्हाला नेहमीच आठवतं. या बॉलवरती ऑन द स्ट्रेट, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, अर्थात चेंडूची चामडी लोलवली गेली. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पार होतोय. भीमटोला, वज्रटोला, क्रिकेटचा अविश्वसनीय अतुलनीय षटकार. आम्ही या पिढीनं नोटबंदी पाहिली, कोरोना पाहिलं, 144 वर्षाने येताना कुंभमेळा पाहिला आणि तो बाबरीचा ढाचा पायाने लोथळणारा आणि त्या अगदी उत्तर प्रदेशामध्ये प्रभू श्रीचंद्र रामांचं राम मंदिर अर्थात अयोध्या होताना पाहिलं. आणि आता युद्ध देखील आपण पाहिलंय. अगदी मयूर मर्दे हे वेगळं रसायन आहे. क्रीडांगणाच्या आतमध्ये धुमाकूळ घातला आणि हा प्रेशर आहे, हे प्रेशर आहे. इथे व्हाईट बॉलचा सिग्नल आला. अतिरिक्त धावसंख्या जी धावफलकावरती होईल कनेक्ट, आणि टीमची धावसंख्या याच अतिरिक्त एका आकड्याच्या मदतीनं जाऊन पोहोचतीये ती 9 या अंकावरती. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. 9 धावसंख्या झाली. धडाकेबाज चित्रपटाचा उल्लेख केला. खऱ्या अर्थानं जागू दे तुझ्यातली आत्मशक्ती, होऊन दाखव खऱ्या अर्थानं तू धडाकेबाज. बॉल होतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, नंबर मिळतोय 6, येतोय षटकार. बार वाला सुनने के लिए नहीं बैठा, मराठी गाना बजाओ. हाँ, क्योंकि यहाँ पर निखिल जी वाकले बैठे. आणि याच षटकाराच्या मदतीनं टीमची टोटल पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. विजयाकरता 20 धावांची गरज आहे. आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 20 धावसंख्येची गरज आहे. मी आधीच उल्लेख केला की मयूर मर्दे वेगळं रसायन आहे. चला चेंडू व्यवस्थापक, चेंडूंची पूर्तता करा. चेंडू व्यवस्थापक, मी विनंती करतो पुन्हा एकदा चेंडूंची पूर्तता करा. यानंतरची लढत बघा, बोनकोडे आहे ना, सायलेंट किलर आहे. अगदी सुरुवातच इतकी साध्या पद्धतीने केली आणि ते क्वालिफायर पर्यंत पोहोचलेत. आता पुढच्या मॅच मध्ये विजयी संघ वर्सेस बोनकोडे अशी लढत असणार आहे. हे सायलेंट किलर कधी काय करतील हे सांगता येणं अवघड आहे. सायलेंट किलरची एक भाषा नक्की वापरे की आम्ही आर्ट्स आणि कॉमर्सचे विद्यार्थी आहेत. सायन्सवाल्यांना हे खूप चांगलं माहिती आहे की इंजेक्शन कुठल्या जागी द्यायचं आणि कुठल्या जागी मारायचं, की मारल्यानंतर 10 तासांनी आठवेल की मार या ठिकाणी लागलाय. चला 18 बॉल 35 ची गरज आहे. सामना 18 बॉल 20 ची सामन्याची गरज आहे. येस, सबस्टिट्यूशन हा तुम्ही वापरू शकता. क्रिकेटचा नियमच आहे. पहिला नियम तुम्हाला सांगतो की 11 घेऊन उतरा. दुसरा सांगतो 2 एक्स्ट्रा स्क्वॉड मध्ये ठेवा. तिसरा सांगतो जर एखादा जखमी झाला तर मग स्क्वॉड मधल्या दोघांना युटिलाइज करा. परंतु चौथा परत सांगतो की त्याला कॅप्टन्सी बॅटिंग बॉलिंग देता येणार नाही. वळूयात मॅचच्या दिशेनं. बॉल तयार, स्लॉक स्वीप. क्रिकेटचं हे देखील एक तंत्र आहे. जो वळवलाय बॉल, सरळ चेंडू निघून जाईल. डीप फाईन लेग आणि लॉंग लेगच्या बाहेर आलाय. दमदार गरजेचा चौकार. जे क्रिकेटमध्ये पैलवान या शब्दाला महत्व दिलं जात नाही, कारण की पैलवान हा त्याच्या मर्यादित मैदानापुरती महत्वाचा असतो. जर क्रिकेट
दिलं असतं तर मैदानातला प्रत्येक पैलवान हा क्रिकेटमध्ये हिरो ठरला असता. हजारो तलवारींचं एक युद्ध बुद्धी नावाच्या एका विचारावर जिंकता येतं. म्हणून इथे या खेळात शक्तीपेक्षा युक्तीला जास्त महत्व आहे. इथून मात्र डॉट बॉलची उद्घोषणा झाली आहे. संघाची टोटल पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. 16 चेंडू आणि 16 धावसंख्येची नक्की गरज आहे. बुद्धिमत्तेचा विचार आपण या ठिकाणी आणला. स्वामी नेहमीच सांगतात खऱ्या अर्थाने हे विश्व कसं बनलं हे तुमचं विज्ञान सांगेल, पण विश्व कशासाठी बनलंय हे आमचं ज्ञान सांगेल. येस, अध्यात्म, आणि त्या अध्यात्माची शौर्य गाथा फार मोठी आहे. इथून मात्र एक सिंगल प्राप्त झाली आहे. जशी मागणी तसा पुरवठा सुरू आहे. मॅच मधली क्रेज थोडीशी कमी केली डहाणू संघानं, परंतु मयूर मर्देला माहिती आहे कोणता एंड चालू आहे, कोणत्या वेळी कसा खेळ करायचा, कुठे वार करायचा, आणि याचंच विवरण देखील क्रीडांगणावरती तो एक्झिक्यूट करतोय. बॉल तयार, हलक्या हाताने पहा, पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह केलाय, सन्मान दिलाय, बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला, डीप मध्ये प्रोटेक्शनची त्याची चपळाई, आणि पहा अतिरिक्त फेकी देखील इथे एक्झिक्यूट केली आहे. 2 धावा जरूर मिळतील, बॅकअप वेगानं आलं. याच 2 धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल 22 या आकड्यावरती विजयाकरता 13 धावसंख्येची गरज आहे. 13 रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम धाकटी डहाणू. डहाणू संघाला हा सामना जिंकण्याकरता गरजेची धावसंख्या आहे ती मात्र इथून 13. अगदी प्रतिकूल परिस्थितीत चांगला संघर्ष केला. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता, इथे अंदाज चुकला, प्रेडिक्शन चुकलेत, आणि तदनंतर एका निर्धाव चेंडूची सांगता संपन्न झाली आहे. 22 धावसंख्येवरती स्थिर स्थावर धावफलक आहे. एका बाजूला टीम धाकटी डहाणू लढते, त्या विपक्षामध्ये ट्रॉम्बे कोळीवाडा संघाचा संघर्ष सुरू आहे याच 12-13 धावांना रोखण्याकरता. बॉल तयार, बोनकोडे संघ आपला कर्णधार. चला या आपण, आपली उपस्थिती वंदनीय. येस, योगेशजी डोले आणि संदीपजी बोराडे, तुम्हाला विनंती आहे की आयोजक आपल्या प्रतीक्षेत आहेत, आपण त्यांच्याशी संपर्क साधाल. बाबूशेठ गारे आपल्या प्रतीक्षेत आहेत. अगदी विदिन 5 मिनिट्स आपण लगेचच आपण भेटायचं आहे. सुपर स्ट्रोक, परंतु तितकाच तरबेज तगडा क्षेत्ररक्षण, आणि इथून मात्र एक सिंगल प्राप्त होईल. पोटेन्शियली प्रत्येकानं स्वतःची ताकद या क्रीडांगणावरती दाखवण्याचा प्रयत्न केलाय जरूर. असं म्हणतात की महाराष्ट्र ही शौर्याची भूमी आहे. रुपेशजी पहा, या ठिकाणी जो संघ तुम्ही पुरस्कृत केलाय ना, ग्रामीण संघांनी दखल घेणं खूप महत्वाचं आहे. निखिलजी, आपण स्ट्रेट फॉरवर्ड बोलणारी माणसं आहे. ग्रामीण संघांनी या गोष्टीची दखल घेणं खूप महत्वाचं आहे. जसा थ्रो केला तसे 3 खेळाडू खऱ्या अर्थानं प्रोटेक्शन करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहिले, हे महत्वाचं असतं. सातत्यपूर्व कधी कधी ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे होतं, पण त्याने थ्रो केलाय, मी अडवायला का जाऊ, मी बॅकअप का देऊ, हे टेनिस बॉल क्रिकेटचं महत्वाचं आहे. म्हणून या संघांना व्यावसायिक का म्हटलं जातं याचं जिथं जातकं उदाहरण हे आहे. मला वाटते सरावापेक्षा मॅचेसच ते जास्त खेळतात. म्हणजे इतका मोठा प्रवास आहे. प्रतीक पाटील आलेत गोलंदाजी मार्कवर. संघाची टोटल पोहोचली आहे 23 या आकड्यावरती. विजयाकरता अजूनही 12 धावसंख्येची गरज आहे, कारण 35चं टार्गेट समोर आहे, आणि 12 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. बनकोडे संघाचा कर्णधार इथं उपस्थित झाला, त्यांचं करूयात मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. यानंतरची जी लढत आहे ती 3 षटकांची होईल, याची देखील नोंद घ्या. मॅचला होती सुरुवात. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवर प्रतीक पाटील. पहिलाच बॉल, वेल प्रेडिक्टरीज दाखवल्यात, स्वतःनं ओळखलंय, चेंडूला न खेळणं पसंत केलं. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावरती कनेक्ट. निखिलजी, कधी कधी एक वाक्य नेहमी आम्हाला आठवतं, ज्यावेळेस सत्र संपताना त्यावेळेस टॉस घ्यावा, कधी टॉस घ्यावा. मग ज्यावेळेस सत्र चालू असतं किंवा इनिंग ज्यावेळेस चालू असते त्यावेळेस या बॉलवरती ऑन द स्ट्रेट बॉल भिरकावलाय, बॉल बाउंड्रीच्या पलीकडे गगनचुंबी आसमानी सुलतानी टोला लगावलाय षटकार.
छुपा हिडन टॅलेंट त्याचा दाखवतोय. इथे खेळ खलास, सुपर स्ट्रोक पाठवलाय सरळ मुख्य क्रीडा मंचाला मानवंदना देत. आणि आता क्वालिफायरची लढत असेल. एका बाजूला टीम आर्या 11 बोनकोडे आणि त्या विपक्षामध्ये एका बाजूला आद्या 11 धाकटी डहाणू संघ. बोथ टीम कॅप्टन आय रिक्वेस्ट यू टू प्लीज वेलकम फॉर द टॉस अँड टॉस बॉक्स. थँक्यू. आणि या आधीच्या म्हणजे याच ऑनगोईंग मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा सुपर हिरो 8 चेंडूंमध्ये ज्यानं ठोकला 28 तो मयूर मर्दे ठरतोय या मॅचचा सुपर हिरो. प्लीज वेलकम. चला प्रीतम बारी, आपण टॉस साठी त्वरित कॉम बॉक्स मध्ये या. हा देखील जे तुम्ही घ्या, बाईट घ्या ना, आम्ही सोडलाय कधीच. तुम्ही जरूर बाईट घ्या.